मला आशा आहे की माझ्या लॉकरमध्ये कोणीही घुसणार नाही. विचित्र आहे. काय आहे हे मला माहित नाही. चला पाहूया. चला जाऊया. एक तिजोरी? हो, एक नाही तर तब्बल 3. मी सुचवते की आत काय आहे ते लवकरात लवकर पाहूया. नाही, थांबा. काहीतरी चमकत आहे. नाही, थांबा. मुलींनो, तुम्ही आम्हाला एका चॅलेंज मध्ये ओढले आहे, म्हणून माझी तिजोरी उघडणारी मी पहिली आहे. किती छान. मला स्निकर्स मिल्कशेक मिळाला, पण मी तो कसा पिऊ? मस्करी करतेस का? तुला फक्त झाकण उघडायचे आहे. मी स्वतः असा विचार कसा केला नाही. मी तो पिऊन पाहू का? नक्कीच नाही. हा माझा शेक आहे, म्हणून मी तो पिणार आहे. शिवाय तो खूप चवदार आहे. अशी चवदार गोष्ट मीच प्यायली पाहिजे. हावरट. आता मी तुला एक यॅमी गोष्ट दाखवते. जर कॉकटेल इतके चवदार आहे तर ते तुझ्या संपूर्ण चेहऱ्यावर ओतू दे. तू हे काय केलेस? हे संपले, आणि याचा अर्थ असा की आता माझ्याकडे पिण्यासाठी काहीच नाही. हे अयोग्य आहे. आता तिजोरी उघडण्याची माझी वेळ आहे. मासा? कोणाकडे कॉकटेल आहे आणि माझ्याकडे मासा का आहे? हे खूप घृणास्पद आणि दुर्गंधीयुक्त आहे. याला आमच्यापासून दूर ठेवा. संपूर्ण खोलीत दुर्गंधी येण्यापूर्वी ते लवकर खाऊन टाका. जर मला उलट्या झाल्या तर ती तुझी चूक असेल. अरे, किती घृणास्पद. नाही, मी संपूर्ण मासा खाऊ शकत नाही, पण तुला खावाच लागेल. ठीक आहे. वाव, फक्त याच्याकडे पाहूनच मला उलटी आल्यासारखे होते आहे. हे घृणास्पद आहे. तू मला हे खायला का लावले? हा भयानक प्रकार माझ्यावरून दूर करा. तू कशाला हसतेस? तुझी तिजोरी लवकर उघडणे बरे होईल. मी सहमत आहे. वेळ झाली आहे. एवढेच का? एक स्किटल्स कॅन्डी? म्हणजे ती खूप चवदार असली पाहिजे. साधी कॅन्डी विचित्र आहे. वाव, तुला काय होते आहे? मुलींनो, मला वाटते मला स्किटल्स मॅनिया झाला आहे. मी लहान असताना याने आजारी पडण्याचे स्वप्न पाहत होते. मस्त. आता माझ्या अंगावर अनंत प्रमाणात कॅन्डी आहेत. मी पण खाऊन पाहू का? नक्कीच. यम्मी. केट, तुला एक हवी आहे का? नाही, हे घृणास्पद आहे. मस्त. हा खरोखरच एकमेव मस्त आजार आहे. केट, तू पण खाऊन पाहू शकतेस का? छे, नाही. काय हा घाणेरडा प्रकार आहे. ठीक आहे, दुसऱ्या फेरीत मी पहिली तिजोरी उघडेन. क्या बात है. माझ्याकडे आधी कधीच एवढे पॉपिट्स नव्हते. ते देखील इतके असामान्य. त्या गमीज आहेत. मुलींनो, तुम्ही हे कधी पाहिले आहे का? नाही. त्या चवदार तरी आहेत का? नक्कीच. त्या फक्त अवास्तव चवदार आहेत. मला प्रत्येक पॉपिट लवकरात लवकर खायचे आहे. अरे हो, फक्त त्यांच्याकडे पहा. हो, फक्त ते फस्त करावेसे वाटते आहे. मला वाटत नाही की केटने तिच्या उरलेल्या पॉपिटचा किमान एक तुकडा घेतला तर हरकत घेतली असती. मला वाटत नाही की ती घेईल. बरं, नाही, मी घेईन. याला स्पर्श करण्याचा विचारही करू नका. हे सर्व माझे आहे. ठीक आहे, माझ्याकडे काय आहे ते मी पाहते. मला हे माहित नसले तर बरे झाले असते. मला जगातील इतर कोणापेक्षाही अळ्यांची जास्त भीती वाटते. मला अशी शिक्षा का दिली जात आहे? तुला? मला अशी शिक्षा का दिली जात आहे? हा भयानक प्रकार माझ्यावरून दूर करा प्लीज. अगदी बरोबर. एक उत्तम कल्पना आहे. एक छोटा व्हॅक्यूम क्लीनर केटला वाचवेल. अरे देवाचे आभार. अरे नाही, एक अळी काढली गेली नाही. कुठे? कोणती? अगदी ओठाच्या वर. अरे, माझ्याकडून खरोखरच एक सुटली, पण ते ठीक आहे. केट, व्हॅक्यूम क्लीनर सोड. त्याला किस करणे थांबव. माझे काम झाले आहे. मी किती चांगला माणूस आहे. वाव. केट, तू तुझे ओठ पाहायला हवेस. तू आता बेडकासारखी दिसतेस.
आणि दुसऱ्यांच्या समस्येवर हसणे चांगले नाही. यासाठी तुला अळ्या संपवाव्या लागतील. तू हे काय केलेस? काय हा थरार आहे? घृणास्पद. त्यांना दूर करा. अरे हो, तिजोरीत माझी काय वाट पाहते ते पाहणे बरे होईल, म्हणून मी एक नजर टाकते. वाव, इथे काहीतरी जादुई पेय आहे. मला आशा आहे की ते मला जगातील सर्वात सुंदर मुलगी बनवेल. किती विचित्र भावना आहे. अरे मला काय होते आहे? प्लीज मला मदत करा. अरे मी किती लहान आहे. प्लीज मला वर ओढा. किती क्यूट आहे. मला फक्त या बाळाला कुरवाडायचे आहे. अरे अरे वाव. आता मी पृथ्वीवरील सर्वात लहान मुलगी आहे. याचे काही फायदे आहेत. उदाहरणार्थ, आता पॉपेट केट एक साधा ट्रॅम्पोलिन आहे. अरे ती खूप क्यूट आहे. मला फक्त तिला स्पर्श करायचा आहे. दुखते आहे. पहा तू माझ्या बोटाचे काय केलेस. तिला याची किंमत मोजावी लागेल. बस एवढेच. केट, तुलाही एका लहान मुलीला अळीशी लढताना पाहायचे आहे नाही का? मला वाटते हे खूप रोमांचक आहे. चल चल जुली, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. मला आशा आहे की ती जिवंत राहील. हो, तिला पकड. पकड तिला. हो हो हो. महान जुली पुन्हा जिंकली. जुली, अभिनंदन. हे खूप मस्त होते. मुलींनो, हे सर्व तुमच्या पाठिंब्यामुळे आहे. यावेळी माझी काय वाट पाहत आहे? अरे नाही, मला नक्कीच कच्चे मांस खायचे आहे. मुलींनो, मला माफ करा पण हे खूप जास्त आहे. तुझ्यासाठी एक प्लेट आहे आणि बोन ॲपेटिट. तू खूप उद्धट आहेस. हे मांस नाही तर खरे रबर आहे. याचा तुकडा तोडणे देखील अशक्य आहे. बस झाले, माझे खूप झाले. एक चाकू आणि काटा तुला मदत करेल, म्हणून ते खा. अरे मला वाटते मी थोडे जास्तच केले. आता मी प्लेट देखील खाऊ शकत नाही. ठीक आहे, लोकांनी मला तळण्याची कल्पना विनाकारण काढली नाही. ते कच्चे खाणे अवास्तव आहे. एका तुकड्याने मला मळमळते आहे. माझ्या पोटात आता जागा नाही. जुली, तू तुझी तिजोरी उघडलेली बरी. ठीक आहे, पाहूया. आणि ही रहस्यमय जादुई काठी इथे माझी वाट पाहत आहे. वाव, मला आश्चर्य वाटते की ती कोणती जादू करू शकते. आणि ती काठी काय करते हे मला कसे समजेल. तुला फक्त ती फिरवायची आहे. मला चावले जात आहे. मी काहीच शिकले नाही. तू मला जवळजवळ जाळले होतेस. पहा तू काय केलेस. दुसऱ्यांच्या गोष्टी जाळताना तुला लाज वाटत नाही का? ती फक्त काठी आहे, मी नाही. अरे ती मला इजा करायला देखील तयार आहे. आपण सर्व जळून खाक होण्यापूर्वी ती टेबलावर ठेवूया. केट, तुझी तिजोरी उघडण्याची वेळ आली आहे. ते नक्कीच. आत काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी थांबू शकत नाही. आणि आत एक यमी गोष्ट आहे. चला आपण हे चवदार आईस्क्रीम खाऊन पाहूया. हात बाजूला करा. मला फक्त एक बादली मिळाली आहे आणि इथे जास्त आईस्क्रीम देखील नाही, म्हणून हे माझे आहे. असा चमचा खाण्यासाठी नक्कीच योग्य नाही. काहीतरी मोठे हवे आहे. आता आपण उन्हाळ्याच्या कडक दिवसात आईस्क्रीम पेक्षा जास्त मस्त काहीच नाही. आम्हाला किमान ते चाटू तरी दे. नाही, तुमच्या जिभा परत तुमच्या तोंडात टाका. हावरट. केट, तुला क्या झाले? ती जरा कडक झाली आहे. हो, तिला पूर्णपणे गोठण्यापासून कसे वाचवायचे हे मला माहित आहे. काठी मदत करेल. मुलींनो, तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशिवाय मी कायमची गोठले असते. आता तर मी फक्त जळत आहे. थांबा. उरलेले मांस शिजवण्याची ही एक उत्तम संधी आहे. कच्च्या घाणीऐवजी मी एक चवदार कबाब खाईन. मला नुकतीच भूक लागली होती. केट, तुझ्या जळणाऱ्या टोपीने मला वाचवले. यम्मी. मी खरोखरच चवदार मांस शिजवले. आणि धन्यवाद केट.
यावेळी माझी काय वाट पाहत आहे हे शोधण्याची वेळ आली आहे. वाव, नुटेला सर्वांनाच आवडते आणि मी त्याला अपवाद नाही. हे बघ, तू काय केलेस? काही हरकत नाही, मी ते आता ठीक करते. अरे दुखते आहे. झाकणे पसरवणे थांबव. मी ते पुन्हा करणार नाही. आता मी फक्त चवदार नुटेला खाईन. ज्युली, तू चॉकलेट पेस्टचे स्वप्न देखील पाहू शकत नाहीस. आणि मी ते खाऊन पाहिले. प्रत्येक जण किती हावरट आहे, पण खरं तर मला देखील एक थेंब मिळाला नाही. खूप छान. अरे मुलींनो, मला एक अडचण आहे. माझा हात बरणीत अडकला आहे. तो बाहेर काढायला मला मदत करा. एका मित्रासाठी तू काय करणार नाहीस, जरी आपण खूप हावरट असलो तरी. चल हलव. फक्त थोडेच उरले आहे. शेवटी अरे, बरणीत थोडी पेस्ट देखील उरली आहे, विशेषतः आमच्यासाठी. तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. मला वाटले होते की मला हातात बरणी घेऊनच जावे लागेल. अरे, अजून काहीतरी आहे. केट, तिजोरी उघडण्याची तुझी वेळ आहे. याचा वास चांगला येत नाहीये. अरे नाही, आत एक घाणेरडा आणि खूप दुर्गंधीयुक्त चीजचा तुकडा माझी वाट पाहत आहे. मुलींनो, हे माझ्या ताकदीच्या पलीकडचे आहे. मला वाटते ज्युली आणि मी तुला मदत करू. नक्कीच, आम्ही तुला तोंडात चीज घालायला मदत करू. मला वाईट वाटते आहे. मुलींनो, ते फक्त घृणास्पद होते. मला जवळजवळ उलटी आली होती. ज्युली, तुझ्या तिजोरीत काय आहे? मला देखील हे शोधण्यात खूप रस आहे. अरे, आम्ही शेवटी मोकळे झालो. 12 डे नेहमीच मजेदार आणि मनोरंजक असतो, म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि बाय बाय.